तर माझा मुलगा 3.5 वर्षाचा होता तेव्हा सहज आता खेळता खेळता पडला, म्हणजे कुठनं नाही, आणि त्याच्या नाकातनं पाणी यायला लागलं. आता आम्ही काय डॉक्टर नाही, सर्दी वाटून आम्ही हा डॉक्टर केलं. शेवटी एक शेवट एका डॉक्टरकडे गेलो तर ते म्हणले त्याच्या स्कलला क्रॅक आहे आणि त्याला मॅनेजायटिसची सुरुवात झाली, तुम्हाला ताबडतोब न्यायला पाहिजे हॉस्पिटलला. आणि आम्ही ते चर्चगेटला होतो, त्या हॉस्पिटलला आम्ही ताबडतोब नेलं. तर ते डॉक्टर इतके चांगले, ते म्हणले ह्याचं ताबडतोब ऑपरेशन करायला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यात सांगता येत नाही, बाय चान्स हे ऑपरेशन फेल झालं तर त्याला आयुष्यभर अशी नळी बसवायला लागणार, आणि दर 2 वर्षांना ती नळी, कारण CSF लीक होतं, ते सर्दी नव्हती, डोक्यातलं पाणी जे असतं ना ते नाकातर्फे जात होतं, म्हणून त्याला 5-5 ताप यायचा, 4 ताप 5 ताप असा यायचा.